So today we are going to discuss 6th chapter of पदार्थ विज्ञान सिरीज, ज्याचं नाव आहे सामान्य विज्ञानियम. आयुर्वेदाने काय केलेले आहे, आपले जे षड पदार्थ सांगितलेले आहेत, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, तर त्याच्यामध्ये जे चरक आहेत त्यांनी काय केलं, जे सामान्य पदार्थ आहे त्याला कोणत्या स्थानावर ठेवलेलं आहे, तर त्याला प्रथम स्थानावर त्यांनी ठेवलेलं आहे. ठीक आहे. नंतर काय म्हटलेलं यांनी, तर सामान्य शब्दाचा अर्थ काय होतो, तर सामान्यतः सर्वसाधारण असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे जो समान गुणधर्मी असणारा पदार्थ आहे त्याला काय म्हणतो आपण, तर सामान्य म्हणत असतो. आता याच्यामध्ये सामान्याची परिभाषा काय दिलेली आहे, इम्पॉर्टंट आहे, आपल्याला एक्झाममध्ये सुद्धा विचारतात. तर सामान्यम एकत्वकरम तुल्यार्थता ही सामान्यम, चरक सूत्रस्थान 1/45चा श्लोक आहे. यांनी काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, तर सामान्य एकत्व करणारा आहे आणि तुल्यार्थता हेच काय आहे, तर सामान्य आहे. म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या अनेक गायीमध्ये ही काय आहे, गाय आहे, असं आपल्या बुद्धीला जेव्हा प्रत्यय येतो त्याला काय म्हणतो आपण, सामान्य म्हणत असतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सेकंड डेफिनेशन काय दिलेलं आहे यांनी, तर दोघांमधील सारखेपणाचा प्रत्यय आपल्याला ज्याच्यामुळे येतो किंवा ज्या पदार्थामुळे येतो त्याला काय म्हणतो आपण, तर सामान्य म्हणत असतो. म्हणजे एकाशी दुसऱ्याचे असणारे सादृश्ययुक्त आपलं ज्ञान बुद्धीद्वारे ज्याद्वारे केले जाते त्याला काय म्हणतो आपण, तर सामान्य म्हणत असतो. ठीक आहे. सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यामध्ये आता, की सामान्य पदार्थाचं लक्षण काय काय, तर हे तर्कसंग्रह आहे, वैशेषिक आहे, न्यायदर्शनकार, प्रशस्तापाद आहे. यांनी सामान्याला कोणता पदार्थ मानलेला, तर यांनी चौथा पदार्थ मानलेला आहे. इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, आपल्याला MCQ सुद्धा येतो. नंतर याच्यामध्ये सामान्याचे 3 लक्षण सांगितलेले यांनी, कोणकोणते, सामान्य नित्य असते, सामान्य एक आहे आणि सामान्य कसं आहे, तर अनेकानुगत आहे. नित्य आहे म्हणजेच काय, जर सपोज एखादा मनुष्य मृत्यू पावला पण तो जे मनुष्यत्व जात आहे त्याचं काय होते, तर त्याचं नाश होत नाही, म्हणून काय म्हटलेलं आहे, सामान्य कसं म्हटलं यांनी, नित्य म्हटलेलं आहे. तर सेकंड काय आहे, तर सामान्य एक आहे. एक का म्हटलेलं आहे, कारण मनुष्यत्व ही जातीमध्ये काय आहे, तर सामान्यता आहे किंवा काय समानता दर्शवतं, म्हणून काय म्हटलेलं आहे, सामान्य कसं आहे, एक आहे. नंतर काय म्हटलेलं आहे यांनी, अनेकानुगत आहे. अनेकानुगत का म्हटलेलं आहे, कारण मनुष्यत्व हा सारखेपणा एकापेक्षा जास्त व्यक्तीमध्ये दिसतो, म्हणून काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये यांनी, अनेकानुगत आहे. ठीक आहे. समजलं एवढा टॉपिक. आता आपण जाऊ नेक्स्ट टॉपिकवरती. आता यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला, चरक सूत्रस्थानमध्ये सर्वदा सर्व भावानां सामान्यम वृद्धी कारणं, म्हणजेच सर्व भावांच्या वृद्धीचे जे कारण असते त्याला काय म्हणतो आपण, सामान्य म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, यांनी समान धर्माने काय होते, समानाची वृद्धी होते. सपोज एखाद्याला रक्ताची कमी झाली असेल तर आपण काय करतो, ब्लड ट्रान्सफ्युजनद्वारे काय करतो, त्याच्यामध्ये त्याचा रक्ताची वृद्धी करत असतो. किंवा एखाद्याला मांसक्षय झाला असेल तर आपण काय करतो, मांसाची वृद्धी करत असतो, म्हणजे मांसरस वगैरे त्याला खायला देतो, त्याच्यामुळे काय होते, त्याच्या मांसाची काय होते, वृद्धी होते. इथे श्लोकसुद्धा दिलेला आहे आपल्याला, रक्तम रक्तेन वर्धते, मांसेन मांसस्य वृद्धी भवती, गोधूम मांसवर्धक. म्हणजे ही कशामध्ये सांगितलेली आहे, तर ही सामान्याचीच कल्पना सांगितलेली आहे, म्हणजे कशाप्रकारे आपण सामान्याचा उपयोग करू शकतो ॲज अ ट्रीटमेंटसाठी. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं यांनी, खडीसाखर आणि मध ह्या दोन्ही गोष्टीसुद्धा काय आहेत, गोड आहेत. याच्यामध्ये कॉमन काय आहे, तर माधुर्य हे काय याच्यामध्ये सामान्य आहे, म्हणून आपण काय करू शकतो, या दोन्हीचा उपयोग ॲज अ ट्रीटमेंटमधून आपण करू शकतो माधुर्यासाठी. आता यांनी नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यामध्ये, PYQ सुद्धा आलेला आहे आपल्याला, की सामान्याचे प्रकार कोणते आहेत. तर आपण बघू याच्यामध्ये तर्कसंग्रहानुसार प्रकार कोणते आहेत, आपल्याला स्पेसिफिक दिले जातं कधी कधी, की तर्कसंग्रहानुसार लिहा, भट्टार हरिश्चंद्रानुसार लिहा. पण इथं आपण जर नॉर्मल आलं सामान्याचे प्रकार लिहा तर तुम्ही दोन्ही लिहू शकता, पण जर प्रॉपर आलं तर तुम्हाला हेच वर्ड जे आहेत, पर सामान्य, अपर सामान्य, हे तुम्हाला यूज करावं लागतील. तर जे सामान्याचे प्रकार आहेत तर्कसंग्रहाने कशाच्या बेसिसवर सांगितलेले आहेत, तर व्यापकतेच्या दृष्टीने त्यांनी सांगितलेले आहेत. ठीक आहे. कोणकोणते, परसामान्य आणि अपरसामान्य. आता परसामान्य म्हणजे काय म्हटलेलं यांनी, तर द्रव्यादी तिघांमध्ये राहणाऱ्या सत्तेला आपण काय म्हणतो, परसामान्य म्हणत असतो. म्हणजे द्रव्य, गुण आणि कर्म या तीनही पदार्थांना ते काय होते, एकाच वेळी वापरून राहते, म्हणजे तीनही ठिकाणी त्याचं अस्तित्व असते, त्याला काय म्हणतो आपण, तर परसामान्य. आता आपण बघू अपरसामान्य म्हणजेच काय, तर परपेक्षा जे भिन्न जातीवाला आहे त्याला काय म्हणतो आपण, अपरसामान्य. म्हणजे जे कमी ठिकाणी वापरून राहते त्याला काय म्हणतो आपण, तर अपरसामान्य. म्हणजेच काय म्हटलेलं यांनी, जे परसामान्य आहे, परसामान्य कसं आहे, तर व्यापक आहे, आणि अपरसामान्य जे आहे, अपरसामान्याला काय म्हटलं यांनी, तर व्याप्य आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे हे, परसामान्य आणि अपरसामान्यामध्ये डिफरन्स काय. ठीक आहे. आता आपण बघू याच्यामधला नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक काय आपल्याला, तर चरकानुसार सामान्याचे प्रकार. आधी आपण कशानुसार बघितले, तर तर्कसंग्रहानुसार. आता आपण बघू चरकानुसार किंवा आयुर्वेदक. आपल्याला दोन्ही क्वेश्चन येऊ शकतात. आयुर्वेदानुसार सामान्याचे प्रकार लिहा. तर खूप जणांना कन्फ्युजन होतं की आयुर्वेदानुसार सामान्याचे प्रकार कोणते दिले आहेत, आयुर्वेदा म्हणजेच काय, तर चरकानुसार कोणते दिले आहेत. ठीक आहे. त्यांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत, कोणकोणते, द्रव्यसामान्य, गुणसामान्य आणि कर्मसामान्य. आता द्रव्यसामान्य म्हणजेच काय, तर सर्वदा सर्व भावानां सामान्य, म्हणजेच काय म्हटलं यांनी, तर समान द्रव्याच्या संयोगाने काय होते, समान द्रव्याची वृद्धी होते. उदाहरणार्थ मांसेने मांसेनं, म्हणजेच काय होते, मांस सेवनाने काय होते, मांसाची वृद्धी होते.
किंवा जर आपल्या बॉडीमध्ये रक्ताचा क्षय झाला तर आपण काय करतो, त्याला बाहेरून काय करत असतो, ब्लड ट्रान्सफ्युजन करत असतो. अशा प्रकारे आपण काय करतो, द्रव्य सामान्याने काय करतो, त्याच्या बॉडीमध्ये रक्ताची वृद्धी करत असतो. सेकंड काय म्हटलं यांनी, गुणसामान्य. म्हणजे आपण इथं कशाचा उपयोग करत आहे, गुणसामान्य. म्हणजे दोघांमधले काय असेल पाहिजे, सामान्य तर गुण सामान्य असायला पाहिजे. जसं याच्यामध्ये शुक्रक्षय झाला एखाद्याच्या बॉडीमध्ये, तर आपल्याकडे 2 पदार्थ आहेत, क्षीर आणि घृत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय कॉमन सांगितलेलं आहे, मधुर रसामध्ये काय गुण कॉमन असतात, तर स्निग्ध, गुरू आणि शीत हे 3 गुण काय त्याच्यामध्ये प्रधान आहेत. म्हणून आपण काय करू शकतो, जर आपल्या बॉडीमध्ये शुक्रचा क्षय झाला तर याच्यामध्ये आपण क्षीर किंवा घृताचा उपयोग करू शकतो ॲज अ गुणसामान्याच्या द्वारे. ठीक आहे. किंवा आपल्या बॉडीमध्ये जर कफवर्धक आहारविहार आपण सेवन केला तर काय होते, आपल्या बॉडीमध्ये कफाची वृद्धी होते. तरी कशाचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे, तर गुणसामान्य. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये यांनी कशाला इम्पॉर्टन्स दिलं, त्याच्यामध्ये गुणाला. क्षीर आणि घृतामध्ये काय शुक्राच्या सारखे जे गुण आहेत त्याच्यामुळे काय होते, त्याची वृद्धी होईल. ठीक आहे. तर कर्मसामान्य, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तुल्यार्थता ही सामान्य. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, ते समान कार्य करणारं जे कर्म आहे त्याला काय म्हणतो आपण, कर्मसामान्य. म्हणजेच काय म्हणतो आपण, जर आपण दिवास्वाप केलं किंवा हास्यसूप, त्याच्यामुळे काय होते, आपल्या बॉडीमध्ये कफाची वृद्धी होते, त्याला काय म्हणतो आपण, कर्मसामान्य. किंवा जर जास्त आपण क्रिया केल्या किंवा जास्त चालणे फिरणे इत्यादी आपण क्रिया केल्या तर आपल्या बॉडीमध्ये काय होते, नॅचरली वात वाढत असतो. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये बघू सामान्याचे प्रकार अकॉर्डिंग टू द भट्टार हरिश्चंद्र. भट्टार हरिश्चंद्र सुद्धा 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर ते कसे सांगितले आहेत त्यांनी, अत्यंत सामान्य, मध्य सामान्य आणि एकदेश सामान्य. आपल्याला PYQमध्ये भायवामध्ये सुद्धा विचारतात. भट्टार हरिश्चंद्रानुसार सामान्याचे प्रकार लिहा. खूप जणांना कन्फ्युजन होतं की हे कुठं बघितलं आपण. त्याच्यामध्ये यांनी 3 प्रकार सांगितले आहेत, अत्यंत सामान्य, मध्य सामान्य आणि एकदेश सामान्य. आता अत्यंत सामान्यमध्ये काय, तेच पहिलं आपण बघितलं, ते सर्वदा सर्व भावानां सामान्यं वृद्धिकारणं. म्हणजे समान भावाने काय होते, सामान्याची वृद्धी होते. नंतर काय म्हटलं यांनी, मध्य सामान्य. मध्य सामान्यमध्ये काय म्हटलं यांनी, सामान्यम एकत्वकरम. ठीक आहे. नंतर काय म्हटलं यांनी, एकदेश सामान्य. एकदेश सामान्य म्हणजेच काय, तर तुल्यार्थता ही सामान्य. तेच आपण वरती बघितलं, फक्त त्यांनी काय केलं, त्याला जे नाव आहे ते वेगवेगळे दिलेले आहेत. अत्यंत सामान्य, मध्य सामान्य, एकदेश सामान्य. ठीक आहे. नंतर आता यांनी सांगितलं वृत्तीभेदाने. वृत्तीभेदाने किती प्रकार पडतात, तर 2 प्रकार. कोणकोणते, उभयवृत्ती आणि एकवृत्ती. आता उभयवृत्ती म्हणजेच काय, जे सामान्य पदार्थात द्रव्यत्व आणि गुणत्व काय सामान्य आहे त्याला काय म्हणतो आपण, उभयवृत्ती सामान्य. जसं मांस आहे, मांसाने काय होते, मांसाची वाढ होते. म्हणजे इथं मांस काय कार्य करते, ॲज अ पोष्य आणि पोषक या दोन्ही रूपात आहे, म्हणून आपण काय म्हणतो, उभयवृत्ती सामान्य. आता एकवृत्ती सामान्य म्हणजेच काय, एकवृत्ती सामान्यमध्ये काय इथं काय होती, ते एक्झाम्पल काय दिलं यांनी, तर घृत सेवनाने काय होते, जाठराग्नीची वृद्धी होते. त्यात आपण बघू की घृताने जाठराग्नीचा काय संबंध आहे, तर घृत आणि जे अग्नी आहे यांच्यामध्ये कोणताही भाव समान नाही, पण तरी हे कसं काय आपल्या बॉडीमध्ये अग्नीचं वर्धन करत आहे. तर हे अग्निवर्धनाचं कार्य कसं करत असते घृत आपल्या बॉडीमध्ये, तर प्रभावाने हे कार्य होत असते, त्याला काय म्हणतो आपण, तर एकवृत्ती सामान्य. ठीक आहे. आता आपण बघू आपण का बघतो, का आपण सामान्य पदार्थाला आपण स्टडी करता पदार्थ विज्ञानमध्ये, तर आपण चिकित्सा करताना काय करतो, त्याचा उपयोग होतो. जसं आपण काय म्हटलेलं आहे ना, सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धिकारणं. म्हणजेच काय म्हटलं, समान भावाने समानाची वृद्धी होते. जर एखाद्या बॉडीमध्ये सपोज वातवर्धक पदार्थ वाढलेले आहेत, सपोज वात वाढलेला आहे किंवा स्निग्धता कमी झाली आहे, तर आपण काय करू, बाहेरून त्याला तेल देऊ किंवा स्निग्ध पदार्थ त्याला खायला देऊ, जेणेकरून काय होईल, त्याच्या बॉडीमध्ये स्निग्धता वाढेल. किंवा मांसाचा क्षय झालेला आहे, आपण काय करू, त्याला मांस खाऊ देऊ. ठीक आहे. अशा प्रकारे काय होते, जर आपण समान पदार्थाचं जर त्याला सेवन करायला लावलं तर काय होईल, समानाने काय होईल, त्याची वृद्धी होईल. हे आपण जो विशेष चॅप्टर आहे आपला नेक्स्ट विशेष विज्ञान नियम, त्याच्यामध्ये आणखी याच्याबद्दल बघू. कारण आपण जे सामान्य आणि विशेष आहे हे कसं स्टडी करत असतो, तो सायमल्टेनियसली स्टडी करतो. ठीक आहे. खूप इझी टॉपिक आहे हा. याच्यामध्ये SAQ कन्फर्म येतो याच्यामध्ये. ठीक आहे.